मंडळी, अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर बारामतीत पोटनिवडणूक होतीये। पण ही पोटनिवडणूक एक प्रकारची जागा भरण्याची प्रक्रिया नाहीये। तिला एक भावनिक किनार आहे। तिच्या भोवती नैतिक आणि लोकशाही मूल्यांची कसोटी आहे। दिवंगत नेत्याच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबियांना बिनविरोध निवडून देण्याची एक अलिखित परंपरा महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात आपण बघतोय आणि भावनिक पातळीवरती उभी राहिलेली आहे। मात्र बारामतीतल्या पोटनिवडणुकीच्या त्या निमित्तानं बिनविरोध परंपरेची ही परंपरा कितपत योग्य आहे याची चर्चा सुरू झाली आहे। दिवंगत अजितदादा यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना बिनविरोध निवडून देण्याची मागणी सत्ताधारी महायुतीचे नेते करतायत। एक प्रकारची भावनिक साथ घालतायत। पण विरोधी महाविकास आघाडीत मात्र त्यावरून तीव्र मतभेद दिसतात। काँग्रेस निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर ठाम आहे, तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना निवडणूक लढण्याच्या विरोधात आहे। खरं तर बिनविरोध निवडणुकीची परंपरा ही सहानुभूती, आदर आणि सामाजिक संवेदनशीलता यातून जन्माला आली। त्याआधी आर पाटील असोत किंवा मग पतंगराव कदम असोत, त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना संधी दिली गेली। याला जशी एक भावनिक बाजू आहे, तशी या चर्चेला दुसरी बाजू आहे। लोकशाही व्यवस्थेत निवडणूक ही केवळ औपचारिकता नाहीये, तर ती जनतेच्या इच्छेची अभिव्यक्ती आहे। हे निवडणूक म्हणजे लोकशाही प्रक्रियेचा एक भाग आहे। ठीक आहे, एक प्रकारे परंपरागतरित्या कोणाला तरी निवडून द्या, गादीवर बसवा अशा प्रकारची नाहीये। बिनविरोध निवडणूक म्हणजे मतदारांना पर्याय न देणं, त्यांच्या मतदानाच्या अधिकारावर मर्यादा आणणं असा होतो। एखादा उमेदवार केवळ वारसदार आहे म्हणून त्याला संधी द्या, हे लोकशाहीतलं गुणवत्ता आणि स्पर्धेच्या तत्वांना छेद देणारं ठरू शकतं। त्यामुळे काँग्रेसचा विरोध हा या व्यापक लोकशाही दृष्टिकोनातून समजून घ्यावा लागेल की त्याला असंवेदनशीलता म्हणावं लागेल। निवडणूक लढवणं म्हणजे दिवंगत नेत्याचा अवमान आहे का, की मतदाराच्या अधिकारांचा तो सन्मान आहे? दोन्ही बाजूंनी याचा युक्तिवाद होऊ शकतो। काही जणांचं असं म्हणणं आहे की निवडणूक झाली तर सुनेत्रा पवारांना स्वतःची राजकीय क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळेल ना, तर बिनविरोध विजय हा सहानुभूतीचा परिणाम असेल। निवडणुकीतील विजय हा जनाधाराचा पुरावा ठरेल। त्यामुळे बारामतीचा प्रश्न केवळ एका मतदारसंघापुरता मर्यादित नाहीये, तो महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणारा ठरू शकतो। सहानुभूती आणि लोकशाही यांच्यातला समतोल राखणं ही खरी कसोटी आहे। सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार देणं योग्य की अयोग्य या प्रश्नाचं उत्तर एका शब्दात देता येणार नाही। मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे की लोकशाहीत निवडणूक हीच अंतिम सत्यता आहे, हे मान्य करावं लागेल आपल्याला। अनुकंपा तत्वावर अशा प्रकारच्या जागा भरणं हे कितपत योग्य आहे, हा सवाल जे विचारतायत त्यांच्या मताला सुद्धा आपल्याला किंमत द्यावी लागेल। आणि म्हणूनच काही मूलभूत सवाल आज या चर्चेच्या माध्यमातून आपल्याला उपस्थित करायचे आहेत। भले ही निवडणूक बारामतीची असेल, पण व्यापक अर्थानं पोटनिवडणुकांमध्ये बिनविरोध करणं हे योग्य आहे का याची चर्चा आपण करतोय। सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार देणं योग्य आहे का, त्याच्याबद्दलची जी भूमिका आहे ती भूमिका मान्य होणारी आहे का, अशा प्रकारची चर्चा आज आपल्याला करायची आहे। काँग्रेसला आपण त्याच्याबद्दल विचारूया। सहानुभूती दाखवण्यासाठी बिनविरोध निवडणूक हा एकमेव पर्याय आहे का? सहानुभूती सगळ्यांना आहे, सगळेजण ती भावना व्यक्त करतायत, पण बिनविरोध निवडून दिल्यानं ती भावना व्यक्त होते का, विचारूया आपण त्याच्याबद्दल सुद्धा। बिनविरोध निवडणूक मतदारांच्या अधिकारांवर गदा नाहीये का? त्या मतदारांना तुम्ही ऑप्शन द्या ना, त्यांना ठरवू देत। त्यांना जो उमेदवार दिलेला आहे त्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहायचंय, काय करायचंय, त्यांचं म्हणणं काय आहे हे मतदानातूनच व्यक्त होत असतं। त्यामुळे मतदारांचा तो अधिकार त्यांना दिला पाहिजे का? निवडणूक लढवणं असंवेदनशीलता म्हणावं का? आता याला भावनिक कोंदण दिलं जातं, भावनिक किनार आहे। काही जण म्हणतात अशा प्रकारे निवडणूक लढवणं असंवेदनशीलता आहे, त्याला पुन्हा दुसऱ्या बाजूने सांगितलं जातं हे शपथ घेतात मग तिसऱ्या दिवशी, ती असंवेदनशीलता नाहीये का? मुद्दे अनेक आहेत, त्याचा दोन्ही बाजूने युक्तिवाद होऊ शकतो। बिनविरोध निवडणूक लोकशाहीच्या आत्म्याला बाधा आहे का, हा सवाल सुद्धा काही जण विचारतायत की उद्या वेगवेगळ्या कारणाने बिनविरोधच्या अशा प्रकारच्या निवडणुका घेतल्या जातील आणि मग लोकशाहीचं जे मूळ तत्व आहे, जो गाभा आहे, आत्मा आहे, त्याचं काय?
आणि शेवटचा मुद्दा, वारसांनाच उमेदवारी घराणेशाहीला खतपाणी नाहीये का? म्हणजे अनुकंपा तत्वावरची ही भरती प्रक्रिया आहे का? हा सवाल सुद्धा विचारला जातो. एका घरात तुम्ही किती आमदार आणि किती खासदार देणार आहात हा सवाल सुद्धा विचारला जातो. आणि प्रत्येक वेळी कुटुंबातल्या कोणाला तरी समोर आणून देणं, त्या व्यक्तीची जी पात्रता आहे ती सुद्धा तपासली गेली पाहिजे, अशी मांडणी सुद्धा करणारे अनेक जण आहेत. आणि त्यामुळे या चर्चेला तोंड फुटलेलं आहे. सार्वत्रिकरित्या आपण जरी निमित्त बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीचं असलं तर सार्वत्रिकरित्या आपण ही चर्चा आज बडे मुद्देच्या माध्यमातून करणार आहोत.